नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी आणि मी निखिल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। आता आम्ही नेहमी बदलापूरच्या आमची वृत्तवाहिनी नेहमी बदलापूरच्या समस्या मांडत असते। तर पालिकेला किंवा प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही त्यांच्या विरोधातच बातम्या करतो, पण असं नाही आहे। आम्ही सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर आणत असतो, जनतेसमोर आणतो, प्रशासनासमोर आणतो आणि 2 लाखापेक्षा जास्त दर्शक संख्या असलेली एकमेव डिजिटल वृत्तवाहिनी म्हणजे आपले बदलापूर। आम्ही नेहमी खऱ्याच बातम्या दाखवत असतो। आता आपण सध्या महाराणा प्रताप सिंग या चौकामध्ये आहोत, माफ करा, छत्रपती शंभूराजे ह्या चौकात आता आपण सध्या आहोत। आणि जर तुम्ही इथं पाहणार तर इथे मोठा ट्रान्सफॉर्मर आहे चौकात आणि त्याच्या बाजूलाच जर पाहणार तर इथे कचराकुंडी नाही आहे, पण भरपूर प्रमाणामध्ये लोकांनी कचरा आणून टाकलेला आहे। आता हे लोक जोपर्यंत कचरा या रोडाच्या त्या साईडला टाकत होते तोपर्यंत गोष्ट ठीक होती, पण आता जर तुम्ही पाहू शकता की तो कचरा अक्षरशः रस्त्यावर आलेला आहे, म्हणजे अर्धा रस्ता कचऱ्याने भरला आहे। आणि तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या या गोष्टीकडे अजिबात लक्ष नाही आहे की हे काय आहे। म्हणजे बघा, गाड्यासुद्धा त्या कचरून जात आहेत, एवढा तो कचरा रस्त्यावरती आलेला आहे। आता अशा आम्ही बातम्या केल्या की सगळ्यांना वाटतं की आम्ही विरोधात बातम्या करतो, पण त्या बातम्या विरोधात नसतात, ती सत्य परिस्थिती असते आणि सत्य ती बातमी असते। त्यामुळे ते प्रत्येकाला असं वाटतं की त्या बातम्या विरोधात आहे, पण विरोधात नाही। आता जरा रस्ता पूर्ण अर्धा रस्ता कचऱ्याने भरला आहे आणि तरी सफाई कर्मचाऱ्यांचं किंवा सफाई अधिकारी कोणी असतील त्यांचं या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आहे। आता यापेक्षा काय म्हणावं। आणि मेन तर पालिकेची सफाई कर्मचारी जर कचरा उचलत नाही आहे तर इथे कचरा कुंडीच नाही, तरी इथले जे लोक आहेत ते इथे कचरा आणून टाकतात आणि हा कचरा अक्षरशः त्या रस्त्यावर पसरतात आणि त्याची एवढी घाणेरडा आता वास तिथे निर्माण झालेला आहे, तिकडे डास तयार झालेत। तर लवकरात लवकर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इकडे या आणि हे जे कचरा सांडला आहे, रस्त्यावर कचरा आला आहे, तो लवकरात लवकर साफ करा।